अश्विनी यूट्यूब चॅनलवरील हा माझा पहिलाच व्लॉग आहे। तर 27 जानेवारीला हा फर्स्ट व्लॉग मी शूट करत होते। तर सुरुवातीला उठल्या मला सुरुवातीला चहा लागतो, तर चहा ठेवून ब्रेकफास्ट मी करून घेतला होता। त्यानंतर रामसाठी ब्रेकफास्टमध्ये मी बनाना दिला होता, परत तो काय खातच नव्हता। त्याला असंच न खाऊन त्याला साल वगैरे त्याच्यासोबत तो खेळत बसतो आणि असा सुरुवातीला मी थोडासा कोझी टाईम त्याच्याबरोबर स्पेंड करते, जेणेकरून तो झोपेतून उठल्यानंतर खूप क्रँकी असतो, त्यामुळे त्याचा मूड फ्रेश व्हावा म्हणून मी त्याच्यासोबत जास्तीत जास्त वेळ स्पेंड करते। त्यानंतर असंच देवाचं नामस्मरण वगैरे मी त्याला मॉर्निंग टाईमला शिकवत असते। तर तो तेच मी जर वर्ड बोलले तर तो तसा रिॲक्शन मला देत असतो। आणि त्यानंतर सर्व काम आवरून रामला अंघोळ घालून मी कपडे वॉश करून घेतले होते सुरुवातीला, आणि रामलाही रेडी केलं होतं। तर हा पहा राम कसा रेडी झाला आहे। आणि त्यानंतर हे आफ्टरनूनचं शूट मी केलेलं। तर त्यामध्ये मुलं मैदानावरती खेळत होती आणि संक्रांत होऊन गेली होती तरी मुलं पतंग उडवत होते, त्याची मी शूट केलेली। थंड वारा येत होता, त्यामुळे मी शूट करत होते। आणि हे रामसाठी स्नॅक म्हणून मी जे जिरा बिस्किट येतं स्मॉल साईज ते घेऊन आलेली। त्यानंतर हा 28 तारखेचा संडेचा व्लॉग आहे, ज्यामध्ये मी ब्रेकफास्टमध्ये पोहे बनवत होते। तर पोह्यांची रेसिपी मी शेअर करत आहे। तर त्यासाठी मी एक कांदा, थोडीशी कोथिंबीर, लिंबू, 3-4 हिरव्या मिरच्या आणि पोहे घेतले होते। तर कांदा दोघांसाठी बनवत होते, तर एक कांदा सफिशियंट होता, त्यासाठी मी कांदा सुरुवातीला चिरून घेत आहे। साल काढून वॉश करून घेतल्यानंतर तो चिरत आहे। त्यानंतर मी लिंबू कट करून घेत आहे। त्यानंतर जी हिरवी मिरची आहे ती पण मी शेंगदाणे सुरुवातीला टाकते, कारण ते एकदम असे खरपूस भाजले की छान लागतात पोह्यामध्ये, क्रंची। त्यानंतर ते थोडेसे भाजल्यानंतर त्यामध्ये चिरलेला कांदा टाकले आणि तो फक्त थोडासा स्मूथ होईल इथपर्यंतच आपल्याला तळून घ्यायचा आहे। त्यानंतर मिरची टाकलेली आहे, जी की छोटी कट केलेली, आणि त्यानंतर थोडंसं स्मूथ होईल सर्व इथपर्यंतच आपल्याला ते तळून घ्यायचं आहे, भाजून घ्यायचं आहे। आणि त्यानंतर त्यामध्ये मी थोडीशी टर्मरिक पावडर ॲड करेल। हे पहा, थोडीशी टर्मरिक पावडर ॲड केलेली मी त्यामध्ये। तर आज संडे आहे, त्यामुळे थोडंसं रिलॅक्स चालू आहे रुटीन माझं, कारण आम्हाला रामचा आज फर्स्ट बड्डे शूट पण करायचा आहे। 5 फेब्रुवारीला त्याचा पहिला बड्डे आहे, तर त्यासाठी त्याचे फोटोज पण क्लिक करायचे आहेत। त्यानंतर हळद टाकल्यानंतर मी त्यामध्ये पोहे जे की भिजवून घेतले होते स्वच्छ पाण्याने ते टाकले, आणि त्यानंतर चवीनुसार मीठ टाकून घ्यायचे। तर हे रेग्युलर सॉल्ट जे टाटाचं येतं ते मी यूज करते। आणि त्यानंतर बारीक चिरलेली कोथिंबीर, आणि थोडंसं पोहे टाकल्यानंतर लो फ्लेमवर थोडंसं हलवून घ्यायचं आहे।
त्यानंतर सर्व गोष्टी एकजीव झाल्यानंतर थोडंसं स्टेबल होऊन देणं पोह्याला. त्यानंतर हे पहा, आणि मला जी छोटी शेव येते फरसाणची ती टाकून पोहे प्रचंड आवडतात. त्यानंतर दुपारचे 12 आय थिंक झालेले आहेत आणि त्यानंतर कपडे वगैरे वॉश करून मी थोडंसं बाहेरचं शूट करत होते. आणि ह्यावेळेस राम झोपलेला होता, तर मी लगेच केकचं प्रीमिक्स वगैरे कसं बनवायचं हे यूट्यूबला चेक करून त्याच्या नोट्स काढून घेत होते, कारण माझी अशी इच्छा आहे की रामच्या फर्स्ट बर्थडेला मी स्वतः केक बनवावा. तर थोडंसं लिहित असतानाच राम उठला आणि हे पहा त्याची मस्ती चालूच आहे. तो सारख्या वस्तू घेऊन त्याबरोबर खेळत बसतो. त्यानंतर थोडंसं किचनमधलं आवरायचं राहिलं होतं, तर ते आवरून सर्व भांडे वॉश करून मी ठेवले होते. तर राम भांडेसुद्धा सोडत नाही, त्यासोबत पण त्याला खेळायचंच असतं. त्याला खेळणी सोडून ज्या बाकीच्या किचनचे टूल्स आहेत त्यासोबत खेळायला प्रचंड आवडतं. त्यानंतर मी फोटोशूटसाठी लागणारे आउटफिट रामचे माझे काढून घेणार होते. तर ही जी साडी आहे ती मी वेअर करणार होते आणि ह्या बॉक्समध्ये मी सर्व रामचे कपडे ठेवलेले आहेत. त्यानंतर मी दुसरं काम पाहण्यासाठी गेले, तर मी बॉक्स खाली ठेवला होता. तर मला येईपर्यंत रामने सर्व कपडे फेकून दिले होते अस्ताव्यस्त. तो कोणतीही वस्तू जागेवरती ठेवत नाही. त्याला जी वस्तू भेटेल तो त्या वस्तूच्या पाठीमागे लागतो. आता हे सर्व आवरून मी त्याचे शूज वगैरे सर्व काढून घेणार आणि ह्या बॉक्समध्ये त्याच्या वस्तू मी पॅक करणार. तर ही जी साडी आहे ती मी आपली तुळशीबागेच्या तिथे जे दगडूशेठच्या शेजारी मूळचंद आहे तिथून घेतलेली आहे ऑर्गेन्झा पॅटर्नमध्ये. आणि हा ब्लाऊज मी स्टिच केलेला आहे, एकदम सिम्पल स्टिच केलेला आहे. पाठीमागून पंचकोनी आणि समोरून पंचकोनी गळा. मला एकदम सिम्पल डिझाईन आवडतात, जास्त हेवी नाही आवडत. तर प्रिन्स कटमध्ये मी हा शिवलेला आहे विथ योगपट्टी. त्यानंतर हे रामचे आउटफिट पण मी लगेच सेट करून ठेवणार, जेणेकरून मला शूट केल्यानंतर सोपं जाईल. तर हा जो टी शर्ट आहे सिम्पल आहे आणि तो मी त्याला वेअर करणार. हा सेकंड आउटफिट त्याच्यासाठी ब्लेझर आणि सिम्पल शर्ट आहे. त्यानंतर ही त्यावरची पॅन्ट आहे जॉगर पॅन्ट. आणि त्यानंतर हा थर्ड सेट RR सेट म्हणून आय थिंक याचं नाव आहे. तर हा एक शूटसाठी वापरणार आहे. त्याला 3 बेल्ट अशी एक सिस्टम आहे. त्यानंतर हा जो शर्ट आहे शर्टचा हा बो आणि जो फर्स्टवाली टी शर्ट दाखवला होता त्यासाठीची ही पॅन्ट आहे. त्यानंतर त्याला घालण्यासाठी ही कोल्हापुरी चप्पल एक मी घेतलेली. त्यानंतर हे सिम्पल मिकी माऊसचे शूज एक आहेत. 3 शूज मी त्याचे सोबत घेणार होते. आणि हा एक शूज जो की मी तुळशीबागेतून बाय केलेला आहे. थोडासा मोठा आहे पण इट्स ओके, तो थोडा मोठा होईल त्यावेळेस पण त्याला बसून जाईल. त्यानंतर सर्व आउटफिट रेडी करून मी वॉशिंग मशीनवर ठेवून दिले ते वरती. त्यानंतर थोडंसं रामला स्नॅकमध्ये मुरमुरे देत होते. हे मुरमुरे जे आहेत ती मी तुपामध्ये थोडेसे हलकेसे गरम करून त्याला एका डब्यामध्ये भरून ठेवते, जेणेकरून त्याला असं थोडासा टाईम स्पेंड करत असताना त्याला मी देत असते. एनिवे ते गव्हाचे आहे त्यामुळे त्याला काही तोटा होणार नाही. त्यानंतर हा रामसोबत थोडासा स्कोझी टाईम मी स्पेंड करत आहे. त्यालाही छान वाटतं असं जर मी त्याच्यासोबत बसले तर. तोही कॅमेऱ्याकडे बारीक लक्ष देऊन पाहत असतो. त्यानंतर मला थोडासा वेळ भेटला त्यावेळेस मी ब्लाऊजचं कटिंग करण्यासाठी घेतलेलं. हे ब्लाऊजचे सर्व पेपर कटिंग सुरुवातीला मी करून घेते. त्यानंतर जो ब्लाऊज पीस आहे ते सर्व मी काढून घेते. त्यानंतर ते कटिंग केलेलं ब्लाऊजसाठीचं मेजरमेंट आहे. आणि त्यानंतर थोडेसे आम्ही स्नॅकिंग करण्यासाठी गेलेलो, कारण थोडंसं म्हटलं काहीतरी खाऊन यावं. तर पाणीपुरी स्टॉल होतं तिथे, पाणीपुरीच खाण्यासाठी आम्ही गेलेलो. रामलाही ट्राय करायला पाहत होते मी, पण त्याला काय ते आवडलं नाही पाहून. त्यानंतर पाणीपुरी खाल्ल्यानंतर आम्ही दाबेली ट्राय करण्यासाठी गेलो.
त्यानंतर त्याच्यासमोरच हे जिलेबीचं स्टॉल आहे, जे की जिलेबी प्रचंड छान आहे. त्यानंतर आल्यानंतर मी सर्व जे कपडे सुकलेले आहेत ते आतमध्ये घेतले आणि फोल्ड करण्यासाठी घेतले. तर राम त्याचा तो खेळत होता, तोपर्यंत मी हे आटपून घेतलं. आणि हा त्याची अशी गंमत चालू असते, पडद्यांच्या आड लपणं वगैरे, तो त्याचा खेळत असतो. त्यानंतर रामच्या बड्डेचे फोटोज मी तुमच्याबरोबर काही शेअर करत आहे, जे की आम्ही त्याचं फोटोशूटमध्ये केलेलं आहे. तर व्लॉग आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करा. आणि तुम्हाला कसा वाटला माझा हा पहिलाच व्लॉग तेही मला कमेंट